कैलासवासी मथुराबाई तातुराम पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनी वृक्षारोपण व प्रवचनरूपी सेवेतून अभिवादन. सामाजिक आणि आध्यात्मिक उपक्रमातून मुलांकडून आईच्या स्मृतींना अनोखी मानवंदना. खालापूर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते तातुराम पाटील यांच्या धर्मपत्नी तसेच उद्योजक व युवा नेतृत्व संदीप पाटील आणि गणेश पाटील यांच्या मातोश्री कैलासवासी मथुराबाई तातुराम पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त सामाजिक बांधिलकी आणि आध्यात्मिक विचारांची सुंदर सांगड घालत वृक्षारोपण आणि प्रवचनरूपी सेवेचे आयोजन करण्यात आले. कैलासवासी मथुराबाई पाटील या प्रेमळ, मनमिलाऊ आणि सेवाभावी स्वभावामुळे परिसरात सर्व परिचित होत्या. त्यांच्या घरी येणारा कोणताही पाहुणा चहापान केल्याशिवाय परत जात नसे. प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होणे, आपुलकीने माणसे जोडणे आणि गरजूंना मदतीचा हात देणे हा त्यांचा स्वभावच होता. त्यामुळे त्या केवळ आपल्या कुटुंबापुरत्याच नव्हे तर संपूर्ण परिसरातील लोकांच्या मनात माय म्हणून स्थान मिळवून गेल्या. आईने दिलेले संस्कार आणि समाजसेवेची प्रेरणा जपत त्यांचे पुत्र संदीप पाटील व गणेश पाटील यांनी कोणताही दिखावा न करता अत्यंत साधेपणाने प्रथम पुण्यस्मरण दिन साजरा केला. सकाळी कुटुंबियांच्या उपस्थितीत परिसरातील मोकळ्या जागेत वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. त्यानंतर गुरुकुलचे संस्थापकीय अध्यक्ष तथा रायगड भूषण पुरस्कार प्राप्त हबप्प रामदास महाराज पाटील यांच्या प्रवचनरूपी सेवेचे आयोजन करण्यात आले. यावेळी आपल्या प्रवचनात हबप्प रामदास महाराज पाटील म्हणाले, मृत्यू हा देहाचा होतो, आत्म्याचा नाही. व्यक्ती निघून जाते पण तिचे विचार, संस्कार आणि कार्य कायम जिवंत राहतात. ज्या ठिकाणी घरातून आई निघून जाते त्या दिवसापासून त्या घरातील वात्सल्याचा एक मोठा आधार हरपतो. त्यांच्या या हृदयस्पर्शी विचारांनी उपस्थितांचे डोळे पाणावले. सामाजिक जाणीव, पर्यावरण संवर्धन आणि आध्यात्मिक चिंतन यांचा सुंदर संगम घडवत कैलासवासी मथुराबाई पाटील यांच्या स्मृतींना वाहिलेली ही आगळीवेगळी आदरांजली उपस्थितांच्या मनाला भावली. या प्रसंगी आप्तेष्ट, मित्रपरिवार, ग्रामस्थ आणि कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री तातुराम तुकाराम पाटील यांच्या धर्मपत्नी यांचा प्रथम स्मृती दिनानिमित्त याचं औचित्य साधून श्री गणेश तातुराम पाटील व संदीप तातुराम पाटील यांनी जो आज उपक्रम राबवला, खरोखर अतिशय मौल्यवान. म्हणजे याची जी आठवण राहणार आहे ती म्हणजे वाखाणण्यासारखी. याचं कारण त्या मातोश्रीने या गावावरती, या संपूर्ण समाजावर, बहुजन समाजावर असतील अतिशय प्रेम केलेले. आणि आज त्या मातोश्रीची आठवण म्हणून की आज त्यांनी जो वृक्षारोपणाचा कार्यक्रम आज राबवला आहे, अतिशय खरोखरच वाखाणण्यासारखं आहे. त्याचं कारण असं की यांनी गोरगरिबांचा विचार फार मोठ्या प्रमाणात केलेला आहे. आणि या ज्या धर्मपत्नी गेल्या याचं कारण खरोखर सौभाग्याचं लेणं घेऊन आज त्या आपल्यामधून निघून गेलेले आहेत. आणि आई काय असते, आईची आठवण काय असते हे आज आपणा सर्वांना ज्ञात आहे. आणि त्या माऊलींनी कोणाला रिकाम्या हाताने किंवा उपाशीपोटी या घरामधून पाठवलेलं नाही. आणि आज त्यागाची भूमिका साकारणारी ही जी आपली माऊली हे आपल्यामधून आज निघून गेले. त्याचं हे जे खऱ्या रूपाने आज त्यांना ही जी श्रद्धांजली खऱ्या अर्थाने वाहत असेल तरी वृक्षारोपणच्या द्वारे वाहण्यात आलेली आहे.